सांगली शहर मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र आमदार सुधीर गाडगीळ यांनी 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून हा इतिहास बदलला. सध्या राज्यातील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठी आमदारांच्या कामाचा लेखाजोखा तुमच्यासमोर मांडतोय. आज आपण सांगली शहर मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ यांचं रिपोर्ट कार्ड घेऊन आलो आहोत. त्यांनी आपल्या मतदारसंघात नक्की काय काम केलं हे त्यांच्याच मतदारांकडून जाणून घेऊयात. नोकरी आणि रोजगाराचे मार्ग उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून युवा पिढी ही चांगल्या मार्गाला लागेल. की सांगलीचा जे विकास केलेला आहे, जसं की रस्ते आहेत त्याबद्दल त्यांनी जे काम केलेले आहेत त्यामध्ये 90% जर बघायला गेलं तर असं काम झालेलं आहे. परंतु 10% अजून काम आहे ते असं वाटते की करावं असं वाटते मला. महापालिकेवर सत्ता आल्यानंतर दादांनी 100 कोटी रुपये खास बाब म्हणून या महापालिका क्षेत्रासाठी मंजूर केले. तशीच त्याआधी विशेष बाब म्हणून 33 कोटी या ग्रामीण भागासाठी दादांनी विशेष रस्ते अनुदानासाठी आणले. अशी कित्येक कामं दादांनी या गार्डन असेल विविध ठिकाणी आज दादांनी महापालिका क्षेत्रामध्ये गार्डनसाठी आमदार फंडातून गार्डनसाठी निधी दिलेला आहे. आता त्यांनी 50% कामं केल्यात. फक्त कामं त्यांची आता सरकार बदलल्यामुळे त्यांची कामं झाली नसतील का ते त्यांचा काहीतरी दोष असेल. कुठले उद्योगधंदे नाही आहेत, त्या दृष्टीने काही प्रयत्न केलेले नाहीत. रस्ते त्यांनी एक नुसता एक उड्डाणपूल त्याला म्हणजे काय रस्ते झाले नाहीत. रस्ते पण फार तसेच आहेत आणि सांगलीतल्या रोजगार फार कमी आहेत. रोजगारासाठी त्यांनी कुठल्या संधी उपलब्ध केलेल्या नाहीत. चला तर मग आमदार सुधीर गाडगीळ यांना 10 पैकी किती गुण भेटतात पाहूया. तर 10 पैकी 10 त्याबद्दल मी त्यांना 10 पैकी एक 8 मार्क देऊ शकतोय. मी दादांना 10 पैकी 10 मार्क दिले. आता त्यांना 10 पैकी फक्त 5 मार्क देईल. माझ्या मते 10 पैकी त्यांना 4 किंवा 5 मार्क देण्यात आहेत. सांगली शहरातील मतदारांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. मतदारांनी आमदारांच्या रिपोर्ट कार्डवर दिलेल्या मार्काची सरासरी होते 7.4 गुण.